नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशिवाय मराठीमध्ये। आपण बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पुणे शहरातून कोणत्या ना कोणत्या गंभीर घटना ज्या आहेत त्या समोर येतात आणि अशीच एक आता हादरवणारी घटना जी आहे ती कोंढवा परिसरातून आलेली आहे। कोंढवा परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीतील महिलेवर एका कुरिअर बॉयकडून अत्याचार करण्यात आलाय। या कुरिअर बॉयकडून महिलेला सांगण्यात आलं की तुमचं पार्सल आले। यावेळी महिलेने या कुरिअर बॉयला सांगितलं की माझं पार्सल कोणतं येणार नाहीये, हे माझं पार्सल नाहीये। तरी देखील या कुरिअर बॉयकडून या महिलेला सांगण्यात आलं की हे पार्सल तुमचंच आहे आणि तुम्हाला सही करावीच लागेल, अशी जबरदस्ती जी आहे ती या कुरिअर बॉयकडून करण्यात आलं। मात्र महिला पेन आणण्यासाठी आत गेली असताना या कुरिअर बॉयने आतमध्ये शिरकाव केला आणि यानंतर या महिलेच्या तोंडावर स्प्रे मारला। स्प्रे मारून त्या महिलेच्याच मोबाईलमध्ये सेल्फी घेतला त्या महिलेसोबत आणि त्यानंतर त्या महिलेवर अत्याचार केला। अशी गंभीर हादरवणारी घटना जी आहे ती समोर आलेली आहे आणि या संपूर्ण घटनेबाबत पोलीस उपायुक्त शिंदे यांनी माहिती दिलेली आहे। नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। सर, काय प्रकार घडला, एकूण नेमकं काय झालं की 22 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली? कोंढवा पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहितेचे कलम 64-77 प्रमाणे FIR नोंदवण्यात आलेली आहे। यामध्ये काल सायंकाळी 7:30च्या सुमारास कोंढव्यातील एका सोसायटीमध्ये निर्भया राहतात त्या ठिकाणी एक डिलिव्हरी बॉय येऊन आपलं बँकेचं एनव्हलप आलेलं आहे, कृपया आपण हे रिसीव करा असं त्यांना बोलले आणि माझ्याकडं रिसीट घेण्यासाठी पेन नाही असे म्हटले। त्यावरून निर्भया ह्या घरामध्ये पेन घ्यायला गेले असता त्यांनी लागलीच फ्लॅटचा दरवाजा बंद करून अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे। सर, तो घरात घुसला, त्याने तिच्या तोंडावर स्प्रे मारला अशी देखील माहिती आहे। याबाबत आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे। घटनास्थळावरती आयकार फोरेन्सिक एक्सपर्ट्स बोलवण्यात आलेले होते। त्यांना बेशुद्ध करण्यासाठी स्प्रे किंवा इतर कुठलं काय वापर झाला याबाबत विश्लेषणांती आपल्याला ठोस माहिती मिळेल। सर, आरोपीने तिच्याच मोबाईलमध्ये स्वतःचा सेल्फी काढला आणि काही मेसेजही लिहिला असं देखील समोर आलं। आम्ही निर्भयांचा मोबाईलची पाहणी केली असता त्यामध्ये एक फोटो आढळून आलेला आहे आणि त्यावरती मेसेजही मिळालेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्याद्वारे अधिक तपास करत आहोत। सर, आरोपीच्या मोबाईलमध्ये, पीडितच्या मोबाईलमध्ये हा फोटो आहे, तर त्याची ओळख पटली का? तो नेमका कोण आहे, कुठल्या कंपनीचा आहे, त्याचं नाव वगैरे समोर आलं आतापर्यंत? त्या अनुषंगानं गुन्हे शाखेची आणि आमची परिमंडळाची जवळपास 10 पथके आरोपीच्या मागावरती आहेत। लवकरच आम्ही आरोपीला अटक करण्यामध्ये यशस्वी होऊ। सर, घराचा दरवाजा बंद असतानाही आरोपी घरात कसा शिरला? त्याने काही बहाणा केला होता का? नेमकं काय झालं? फ्लॅटचा बेल वाजवून त्यानं आपलं एनव्हलप आलेलं आहे आणि मला याची पोच द्या, मी पेन विसरलेलो आहे असा बहाणा करून घरामध्ये प्रवेश केला आहे। त्या पीडित तरुणीनं त्या खरंच पार्सल तिचं होतं का काही खोटा बहाणा होता हा? याबाबत आम्ही अधिक तपास करत आहोत। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी माहिती दिलेली आहे की हा सर्व प्रकार एक डिलिव्हरी बॉयकडून झालेला आहे आणि हा डिलिव्हरी बॉय कोण आहे याचा तपास जो आहे तो सुरू आहे। मात्र कोणत्या कंपनीचा होता याचा तपास जो आहे तो आता पोलिसांकडून करण्यात येते। मात्र आता याच्यातून काय गूढ बाहेर येणार, नेमका या घटनेचा उलगडा कसा होणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागले। प्रियंका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे।